वैकुंठच्या नारायणाच्या वस्करणी आपल्या कृतीबद्दल पुरावा उत्पन्न झाली. शांती ब्रह्मातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला. एवढंच नव्हे, तर स्त्री जातीचा स्वाभिमान पायदळी एका स्त्रीवर शस्त्र उचलण्याची अनित्य पण अवलंबला. बोला बोला, थोडासा स्वार्थ तुम्हाला सुचवितो. मनाच्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी या सुवर्णासनाची पावलं या वैकुंठात पडली. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्या लक्ष्मी देवीला मिळालं सोडून प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून हा प्रमाद झालेला आहे. दादवेश्वर सुवर्णासुर ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली ही सृष्टी, या सृष्टीत ज्या ज्या जीवाने जन्म घेतला तो प्रत्येक जीव आपल्या जीवन उत्कर्षासाठी या विश्वात जगतोय. आपल्या अंतस्करणी निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तर प्रत्येकाला निश्चितच शोधावी. पण याचा अर्थ असा नव्हे की नित्यमत्तेचं खंडन करून अधर्मानं प्रत्येकानं वागावं. बोला बोला, कोणाचा प्रश्न आपल्या अंतस्करणी पण त्या कृष्णाचं हृदय जिवंत आहे. हे हृदय कुठे आहे? दानवेश्वर सुवर्णासुर 17व्या युगाच्या हा अंतीचा काळ. यातील 16 युग मागे पडली. अनंत युग, विस्तारण युग, अद्युत युग, कामाची युग, ताराची युग, तांडाची युग, अभ्यागत युग, मरणंड युग, अवृत्त युग, भिन्न युग, क्रोध, त्रेता आणि 17वा हे द्वापार युग. या द्वापार युगाच्या हा अंतीचा काळ. द्वापार युगात माझा जो अवतार होता तो गोपाल कृष्ण अवतार. या अवतारात सृष्टीचे आदर्श प्रस्थापित करायचे होते. ते आदर्श तर प्रस्थापित झाले. सृष्टीच्या लीला घडवायच्या होत्या, त्या लीला सुद्धा घडल्या गेल्या. मग माझ्या गोपाल कृष्ण अवतारात कधी गोपाल कृष्णाची किंबहुना त्याच्या हृदयाची तुम्हाला अभिलाषा जडली नाही. मग अवतार कार्य संपुष्टतेनंतर माझं हृदय तुम्हाला का हवंय? कारण त्या हृदयाच्या राज्यात आलोय तिथल्या राज्याची भरभराट होणार. अंतःकरणी साकारा जन्म घेतला. दानवेश्वर तुमचेच नव्हे, तुमच्या पूर्वजांपासूनची तुमची खोड मला ज्ञात आहे. तुमची वृत्तीच मुळात अशी. उपकारोपी नाम नीचा अपकारोपी जायते. प्रणय पालम भुजगनम केवलम विश्ववदनम. विषारी सर्पाला कितीही दूध पाजलं तरी तो अमृत होणार नाही, तो विषाच होतो. तत्वाची तुला चढलेली हीनमती या क्षणाला मी म्हणतो, हीनमती तव मानस हा विनाशकारी. हीनमती तव मानस हा विनाशकारी. जमुनिया 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 श्रेष्ठ मुली.
माझ्या प्रश्नाचं उत्तर असेल. या ऐकून घ्या. आज तुझ्यापासून तुला वाकडा सरावे. तुझ्या इथं या विचकोर हरी चंद्रमा विचकोर हरी चंद्रमा आपिकडा पौर्णिमा आपिकडा ओ आपिकडा पौर्णिमा भक्ताच्या मना तुम्हा देवतांचा स्थान आहे. हे देवतांचा स्थान नाही सगळे केवळ सुवर्णास्त्रेला झालंय. हे लक्ष्मी आश्चर्य वाटलं. मनात माझ्या शंकेची पाल चुकचुकली. सुवर्णासुराची पावलं या वैकुंठी पडावी. माझ्याशी त्यानं संग्राम करावा आणि जाता जाता त्याच्या मुखातून प्रतिज्ञेची वाघेश्वरी बाहेर निघावी. या सृष्टीतील माझ्या दैवी अस्तित्वामध्ये तो संपुष्टात आणणार आहे. पण लक्ष्मी अगं विश्वाची माथे खरं या विश्वातील सूक्ष्मान सूक्ष्म अणून अणूत भरून राखलेलं माझं दैवी तत्व माझं दैवी अस्तित्व हा कसा काय संपवेल. पण तरी सुद्धा 17व्या युगाच्या हा अंतीचा काळ 17व्या युगातील माझा गोपाल कृष्ण अवतार तर संपला. पण गोपाल कृष्णाचं हृदय हे सात चेतना देता चाचवल्यात आहे. ही वार्ता आम्हा देव घटकात वाचून तर कुणाला ज्ञात नव्हती. मनात प्रश्नच थैमान घेऊ लागला. गोपाल कृष्णाचं हृदय अजूनही ज्वलंत आहे. ही वार्ता आम्हा देव घटकांनाच माहीत असताना ही सुवर्णासुराला वार्ताने मी समजली कशी हा यक्ष प्रश्नवादी थैमान घालतो. स्वामी तोच विचार मी सुद्धा करते. तो दानवेश्वरीचा पोचला कसा आश्चर्य. सांगितलं तरी कोणी. लक्ष्मी ऐकलंच का ग? ऐका ना. नारायण नावाचे स्वर कानी पडले. अर्थात या प्रश्नाचं उत्तर देवर्षी नारदान वाचले कोणी देऊ शकणार. जगा उद्धारात अशी ख्याती केली तुझ्या विश्वात आहे. अशा त्रिकालात त्याने पुरुषाला ब्रह्मा मोठा नारदाला या लक्ष्मी मातेचा शिवाने नमस्काराचा आशीर्वाद. देवर्षी आर्याला मोचनम दृष्टानं चतुर्लोक संप्रेक्षणं.
याचे असणारे कारण काय देवा? सुवर्णासुराची पावलं वैकुंठी पडावी, माझ्याशी त्याने संग्राम करावा आणि जाता जाता त्याच्या मुखातून प्रतिज्ञेची बाणेश्वरी भाषी कोणते देवा? या सृष्टीतील माझं दैवी अस्तित्व म्हणे तो संपुष्टात अरे आणला. बापरे. पण प्रतिज्ञेचे शब्द विरतो न विरतो एवढ्यात नारायण नामाच्या स्वरानं पवित्रता निर्माण झाली आणि आपली पापळी ठपली. देवर्षी हा योगायोग असू शकत नाही. गोपाळ कृष्णाचं हृदय अजूनही ज्वलंत आहे. ही वार्ता आम्हा देवघटकात वाचून जर कोणाला ज्ञातवती, ती वार्ता काव्य परमेश्वराला समजली, त्या त्याचा गुरु कोणीतरी श्रेष्ठ आहे. प्रश्न माझा एकच, ही वार्ता त्याला नेमकी सांगितली तरी कोणी? देवा, तो स्वर्गवासुर्या वैकुंठ धामी आला. एवढंच नव्हे देवा, तर त्याला हेही कळलं की गोपाळ कृष्णाचं हृदय जिवंत आहे. देवा, खरं आहे तुझं. त्याचा गुरु कोणीतरी श्रेष्ठ नसणार. देवा, श्रेष्ठ नाही, तर माणूस श्रेष्ठ आहे. देवा, मी असा जातो आणि पाहून येतो. लक्ष्मी मला जाऊ दे माझे. कोण कोण देवापाशी तर? त्याचा गुरु आमच्या समोरच उभा आहे. तेच का? काय म्हणतात काय? आता काय खरं सांगू मी? आता मी त्याला ओळखत सुद्धा नाही. मला खरंच माहित नाही. तुझी चालू असते भ्रमंती माझी आहे मध्ये. मग तुझ्या शब्दाला कोणी सांगू शकत नाही. मी कशाला सांगू? खरं सांग. खरं सांगतोय. मला एक सांग, आता जो इतारा असतो कुठून इतारा? ते सोडशील तेव्हा ना. माते खरं सांगतोय. आता मी आलोय तो पातात कोण आलोय. होय. अन्य दानवांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली, पण तो सुवर्णासूर कुठं राहतो, काय करतो माते परत मला नाही खरं सांगतो. होय. मग मला एक सांग, काय ते? तुझ्या समोर उभे आहे. हा, मग देवांच्या चरणांची शपथ घेऊ. सांग, त्याला कारण ज्यावेळी या विश्वात कपड आणि कारस्थान एकत्र येतात ना, त्यावेळी आम्हाला या विश्वात नवनाविन्य काहीतरी घडवायचं असतं. देवाच्या देवाच्या देवाच्या. देवर्षी या विश्वातील खरे चोरच मुळी दोन. नारायण. एक म्हणजे तुम्ही आणि दुसरा म्हणजे मी. कपट आणि कारस्थान यांची एकरूपता ज्यावेळी साधली गेली, त्यावेळी सृष्टीत नवे आदर्श प्रस्थापित झाले. सृष्टीत नव्या वैष्णवला घडल्या गेल्या. अर्थात सुवर्णासुरापर्यंत तुमची पावलं पडणं हा सुद्धा माझ्या वैष्णव विद्येचा एक भाग. नारायण.